तर एमआयएम आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली असा दावा इम्तियाज जलील यांनी केलेला होता। अंबादास दानवेंनी मात्र एमआयएमला विघातक शक्ती म्हणत त्यांच्याशी युतीचा प्रश्नच येत नाही असंही म्हटलेलं आहे। त्यावरती आता जलील यांनी दानवेंवरती घणाघाती टीका केलेली आहे। जर चर्चा झाली असेल तर कोणाबरोबर झाली हे सांगितलं पाहिजे ना। आमच्या शिवसेनेबरोबर तर कोणाबरोबर चर्चा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि हे खोटी माहिती ही समोर आणून खरं तर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून एमआयएम काम करते। कारण मोठ्या प्रमाणात आता मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीबरोबर लोकसभेत पूर्णपणे होतेच आणि आताही विधानसभेत राहतील आणि म्हणून मग या मतदारांना एक डिस्टर्ब करणं आणि मी सुद्धा त्यांच्यावर जाण्यास तयार होतो, मला तेच घेत नाही असा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यातून वाटतो। आता बहुतेक ते जे नेते माझ्यासोबत बसले असेल त्यांनी सांगितलं असेल की आमच्या छोटे मोठे नेत्यांना कुणालाही सांगू नका की कोणाच्या सोबत बसलेले होते, म्हणून त्यांनी सांगितलं नसेल। पण मला माहीत आहे मी कोणाच्या सोबत बसलेला आहे आणि मला कुणालाही हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे की कोणाच्या सोबत मी बसलेला, कोणाच्या सोबत जे चर्चा झालेली आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की अंबादासपेक्षा ते मोठे नेते आहे त्यांच्यासोबत मी बसलेला आहे। कोण आहे तुम्हाला सांगायला काय अडचण नाही, मला काय आहे की त्यांची एक अट होती की बाबा आपण जे इनिशियल आपले जे टॉक्स आहे ते कोणालाही कळू देऊ नका। आपण पहिले आपण आपल्यापैकी जे सविस्तर चर्चा होणार आहे ते सविस्तर आपण चर्चा करू आणि त्याचा समजा चर्चा नाही झाली तर त्यानंतर मी सांगू की अंबादास मी काय सांगू तुम्हाला की तुमचे नेतेही माझ्यासोबत बसले होते रे बाबा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।